हैदराबाद गॅझेट आरक्षण जीआरच्या विरोधात हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा आक्रोश पाहायला मिळाला। हिंगोली जिंतूर संभाजीनगर महामार्गावर तब्बल 2 तास रास्ता रोको करत जीआरची होळी करण्यात आली आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आज हिंगोलीत मोठ्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून हिस्सा देण्याच्या शासनाच्या हालचालींचा निषेध करण्यासाठी हिंगोलीतील ओबीसी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले। हैदराबाद गॅझेटनुसार काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या जीआर विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला आणि जीआर जाळून संताप व्यक्त केला। ओबीसी समाजाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। गजानन कुटे, चंदू लव्हाळे, ॲडव्होकेट रवी शिंदे, वनिता गुंजकर, पंकज होडगीर, विलास आघाव यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान ओबीसी समाजाने शासनाविरोधात घोषणाबाजी केली। जीआर परत घ्या, ओबीसी आरक्षण वाचवा अशा घोषणा देत वातावरण तापवलं। महामार्गावर झालेल्या या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। आज आपण 400 समाजावर सगळ्यांचं वेगवेगळे समाज उपोषण केलं तर आपण एक वर्ष उपोषण करतोय। याचा आपला नाही आता म्हणजे ओबीसी जिंकून गेलं जातात आपण मजबूर आहे आपण आपला धाक दाखवा, आपलं वजन दाखवा। त्या ठिकाणी यावेळी ज्यांनी ते मुंबईला आज आपल्याला मैदानावर जाऊन दबाव टाकून जो जीआर काढला तसं आपलं कर्तव्य आहे। पण आपण फक्त शांत बसलो, हे करायला भेदभाव करायला ते करायला, अरे जगाचं आरक्षण आपलं झालं हे आपल्याला सगळ्यांनी करावं लागेल। मी एवढं माझे 2 शब्द संपवतो। मग असं जर झालं तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज कुठेच पाहायला भेटणार नाही। एकही सरपंच पाहायला भेटणार नाही, एकही जिल्हा परिषदेचे पाहायला भेटणार नाही। आम्ही 100 ठिकाणी लढायलो म्हणून आमचं नुकसान व्हायले, परंतु आता लोकांना, सर्व ओबीसी लोकांना कळाले की आता आमची एकच जात, ओबीसी आमची एकच जात। आता कोणती जात धर्म आम्ही पाळणार नाही। सर्व एक होऊन महाराष्ट्राचे जे नेतृत्व करणारे जे महाराष्ट्राचे आहेत, लक्ष्मणराव हाके असतील, आमचे ससाने साहेब असतील, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील, छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, नवनाथ वाघमारे असतील, महाराष्ट्रातले जे जे लोक ओबीसी साठी काम करतील त्याच्यासाठी रस्त्यावर रक्त सांडायला आम्ही तयार आहेत। जरांगेने फक्त घोषणा केल्या, परंतु आमचे लोक एवढे दर्याखोऱ्यातले डोंगरा खरातले येतं, चप्पल सुद्धा पाहत नसते, त्याच्यात डोक्याला काही नसतंय। हे जर लोक मुंबईत घुसले ना तर मुंबईचं जाणं मिरणं बंद होईल, अरबी समुद्र सुद्धा थांबल, एवढी ताकद या ओबीसी मध्ये आहे। हे समुद्र खळवळला आता ओबीसीचा, हा खळवळलेला ओबीसीचा समुद्र एक दिवस या भारताच्या सरकारला सुद्धा वट्टीवर आणू शकतंय आणि ही ताकद नरेंद्र मोदीला माहित आहे। म्हणून नरेंद्र मोदीने ओबीसी साठी काही जीआर, काही कायदे कारणं सुरू केलेलं आहे। परंतु ज्या प्रमाणात या अजित पवारनं 2018 पासून ते 2025 पर्यंत 25,000 कोटी महाराष्ट्राचे वाटले आणि या मराठ्याच्या घरामध्ये कारखाने येतं, शाळा येतात, कॉलेज येतं, याच्याकडे जमिनी येतात, एवढं असून सुद्धा एवढे पैसे दिले आणि एवढे 303,000 जाती असलेल्या लोकांना 10 रुपये देणं, आणि म्हणून हे जर पक्षपातीपणा झालेला आहे याचा सुद्धा आम्ही जबाब घेणार आहेत। 2 तारखेचा जीआर तर रद्द होणारच आहे, परंतु सरकारच्या तिजोरीतला पैसा सुद्धा सर्वांना सारखा वाटप केला पाहिजे। आणि जर वाटप केला नाही तर उद्याच्या निवडणुकीत ज्या या जरांगेला पाठिंबा मराठ्याच्या आमदारांना, मंत्र्यांना दिला त्याला पाडण्याचं काम ओबीसी करणार। महामंडळ हे स्थापन झालं, या अण्णा महामंडळाला त्यांनी 1200 कोटी रुपये दिले। 1200 कोटीमध्ये जवळजवळ 4000 मराठ्याचे लोक उद्योगशी झाले। एवढंच नाही तर सरकारनं ते अनुदान दिलं, परंतु बँकेनं सुद्धा 1300 कोटी रुपये दिले। मग हे 1300 कोटी दिले आणि तुम्ही महात्मा फुलेच्या महामंडळाला काऊन पैसे देण्यात, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या महामंडळाला काऊन पैसे देण्यात? ओबीसीच्या पोराला शिष्यवृत्ती नाही, ओबीसीच्या पोराला शिकायला कुठलाही स्कॉलरशिप भेटत नाही आणि ओबीसीच्या नुसती वसतिगृहाची घोषणा केली फडणवीसनं की प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीचं वसतिगृह करू, पण आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ओबीसीचं वसतिगृह झालं नाही आणि मराठ्याच्या पोरांना वसतिगृहात नंबर लागला नाही तर त्याला 60,000 रुपये अनुदान दिलं। सप्टेंबरला जीआर काढला तो ओबीसीवर अन्यायकारक आहे, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात मुद्दा निर्माण झाला आहे। ज्या ओबीसी मध्ये ऑलरेडी 350 जाती आहेत, त्यात 27% आरक्षण 350 जाती असून त्या ठिकाणी एवढा मोठा समाज जर आला तर आमच्या तटात काही राहणार नाही। आमचं म्हणणं आहे त्याला स्पेशल आरक्षण द्या, किती द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी त्यांनी थांबवली पाहिजे। आणि जो जीआर काढला चुकीच्या पद्धतीने काढला, जर कोणी जाईल 50,000 लोक जातील, सरकारवर दबाव टाकील, सरकार ज्यावेळेस कोर्टाने त्यांना सांगितलं की हुसकावून मुंबईच्या बाहेर लावा, ज्यांना सांगितलं हुसकावून बाहेर लावा आणि त्यांची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस त्यांनी जीआर काढला
म्हणजे यांच्या सरकारचं जास्तच प्रेम दिसतंय या जरांगे पाटलावर. प्रत्येक वेळेस मुंबईच्या अगोदर आले कागद हात द्यायचा, कागद द्यायचा, हातात द्यायचा. पण आम्ही ज्या लाखोच्या संख्येने त्यावेळेस येऊ, आम्ही हे असे GR काढले, फालतू GR काढले, याला ताबडतोब रद्द करायला पाहिजे.